पोह्यापासून खूप रेसिपी तुम्ही ट्राय केला असेल, कधीतरी ही पण रेसिपी ट्राय करा. खरंच खूप छान लागते. ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते. तर नमस्कार, श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजची रेसिपी आहे दडपे पोहे. तर दडपे पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर मी बनवत असताना तुमच्यासोबत सांगणार आहे. त्यासाठी या रेसिपीचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. या अगोदरसुद्धा मी दडपे पोहेची रेसिपी या चॅनलवर टाकलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पण मी आज वेगळ्या पद्धतीने दडपे पोहे बनवणार आहे. अगदी घरच्या साहित्यात आपण ही रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता. तर सगळ्यात अगोदर मी इथं पोहे घेतलेला आहे. हे पोहे आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे. हे आपण 5 मिनिटासाठी असंच ठेवायचं आपल्याला. आता आपण फोडण्याची तयारी करूयात. तर गॅसवर मी छोटं पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅस चालू करायचं आहे आपल्याला. आणि पातेलं गरम झालं की मग त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. तर मी इथं 1 वाटी तेल वापरलेलं आहे. तर आपल्याला इथं सगळ्यात अगोदर तेल गरम करून घ्यायचं आहे. तर तेल इथं गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे टाकून घेते आणि गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला हे छान शेंगदाणे तेलामध्ये परतून घ्यायचे. आपल्याला हे शेंगदाणे सतत परतत राहायचे. आपल्याला शेंगदाणे छान तेलामध्ये तळून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित असं, आणि गॅस मंद आचेवर ठेवूनच आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता आपले हे शेंगदाणे तळलेले आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता की छान व्यवस्थित असे तळून झालेत. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते शेंगदाणे. त्यानंतर त्याच तेलामध्ये आता आपण जिरे मोहरी टाकून घेऊयात. जिरे मोहरी छान व्यवस्थित तडतडल्यानंतर मग त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकूयात. त्यानंतर कढीपत्ता नेहमी ताजी वापरायचं. तर ही आपली फोडणी तयार झाली आहे. तर इथं मी पोहे भिजवून ठेवलेले आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता आणि आपले हे छान पोहे भिजलेले सुद्धा आहेत. तर तुम्ही पाण्याऐवजी नारळ पाणी सुद्धा वापरू शकता इथं. तर मी एका ताटामध्ये काढून घेते पोहे भिजवलेले. तर मी हे जाड पोहे वापरलेलं आहे. तर तुम्ही पातळ पोहे सुद्धा वापरू शकता इथं. तर तुम्ही इथं बघू शकता की आपले हे छान पोहे भिजलेले आहेत आणि हाताने एकदा मोकळे करून घ्यायचे पोहे. तर मी इथं साधारण 1.5 वाटी पोहे वापरलेला आहे. त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे, ते बारीक कट करून घेतलेला आहे, ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. कांदा टाकल्यानंतर आता यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे टाकून घेऊयात. त्यानंतर इथं आपण चवीनुसार मीठ वापरूयात. त्यानंतर साखर थोडीशी.
साखर टाकल्यानंतर दडपे पोहेला खूप छान अशी चव येते, त्यामुळे साखर त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याने. आता हे मिक्स केल्यानंतर मग यामध्ये आपण फोडणी तयार केलो आहोत ते यामध्ये टाकून घेऊयात. ही फोडणी आपण ह्या पोह्यामध्ये टाकून देऊयात. टाकल्यानंतर हे आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळ्यात अगोदर. तर आपल्या दडपे पोहेला छान असं चविष्ट चव येण्यासाठी मी इथं ओला नारळ वापरलेला आहे 1 वाटी. त्यानंतर कोथिंबीर सुद्धा आपल्याला ताजीच वापरायची आहे. त्यानंतर लिंबाचा रस. तर मी इथं अर्धा लिंबाचा रस वापरलेला आहे. आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे छान व्यवस्थित. तर आपले दडपे पोहे तयार झाले आहेत. छान असे आंबट गोड असे मस्त असे दडपे पोहे तयार झालेत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आपले दडपे पोहे किती छान दिसत आहेत. तर इतके छान दिसत आहेत तर खायला किती छान असे झाले असतील. खमंग असे आपले हे दडपे पोहे तयार झाले आहेत. तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते, सगळ्यांना खायला देते. आपले हे पोहे अगदी 10 मिनिटात तयार झाले आहेत. अगदी कमी वेळसुद्धा वाचतो हे दडपे पोहे बनवून खायला आणि एकदम खमंग असे आपले दडपे पोहे आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि ते सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा की तुमच्या घरी ही रेसिपी कशी झालेली आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.